चला 4 वर्ष मॅच असेल याची नोंद करून घ्या आणि मॅचला सुरुवात देखील करायची आहे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स ऑफ द गुड गेम. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा बॉल मात्र पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. सर्व दानशूरदाते त्या सर्व दानशूरदात्यांचा आम्ही विशेष उल्लेख करणार आहोत त्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलं. प्रथम पारितोषिक संजय कचरू केणे साहेबांच्या वतीने आम्हाला सौजन्य त्यांचा विशेष आभार असेल. द्वितीय पारितोषिक निलेश भाऊ शेलार साहेबांच्या वतीने आम्हाला सौजन्य त्यांचा विशेष आभार. तृतीय पारितोषिक किशोर अंकुश केणे साहेबांच्या वतीने आम्हाला सौजन्य झाले त्यांचा विशेष आभार असेल. आणि चतुर्थ पारितोषिक अमोल पाटील सरपंच खांडवळ यांच्या वतीने आम्हाला सौजन्य झाले त्यांचे देखील विशेष आभार असेल. मैदानावरती व्हाईट बॉल वन्स अगेन 100 धाव फलकावरती होईल. 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा धाव फलकावरती. किरणजी केणे साहेबांच्या वतीने आर्थिक सहकार्य आम्हाला लाभले त्यांचा विशेष आभार असेल. बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी प्रकाश शेठ गुंधळे साहेबांच्या वतीने त्यांचा विशेष आभार असेल. संजय दादा शेलार साहेबांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच ची ब्युटिफुल ट्रॉफी त्यासोबतीला सन्मान चिन्ह आम्हाला सौजन्य झाले त्यांचा विशेष आभार. टॉस का बॉक्स कक्ष आम्हाला आदरणीय रोशनदादा फिरंगणे यांच्या वतीने सौजन्य झालं त्यांचा विशेष आभार असेल. बेस्ट कॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी आम्हाला रोहिदासजी घोडे अर्थात देवरुंग गावचे उद्योजक यांच्या वतीने सौजन्य झालं त्यांचा विशेष आभार असेल. बबलू दादा पाटील ज्यांच्या वतीने आम्हाला सिरीज साठी कूलर सौजन्य त्यांचा विशेष आभार. सुनील दादा केणे साहेबांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाजसाठी कूलर त्यांचा आभार. उत्कृष्ट गोलंदाजसाठी शूज महेंद्र शेठ केणे यांच्या वतीने सौजन्य त्यांचा विशेष आभार असेल. दीपक दादा वाकडे साहेबांच्या वतीने बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी सौजन्य त्यांचा विशेष आभार. स्वर्गीय सुदाम कृष्णा वाळन स्टँड आम्हाला नित्यानंदजी वाळन साहेबांच्या वतीने सौजन्य झाले त्यांचा विशेष आभार असेल. पाण्याची सेवा पाण्याची सुविधा आम्हाला अनिलजी वखारे साहेबांच्या वतीने सौजन्य त्यांचं देखील विशेष असं आभार असेल. आता तर मॅच साठी ब्युटिफुल आपण पाहू शकतो स्वीट बॉक्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जितू मांजरे साहेब यांच्या वतीने सौजन्य त्यांचा विशेष आभार. स्वप्नील दादा देशमुख चिंतामणजी मगर साहेब संतोषप्पा तरे साहेब दयानंदजी चोरगे साहेब वीरेंद्र दादा चोरगे साहेब अजय दादा कथुरे साहेब सुविक दादा मगर साहेब अजय दादा कथुरे साहेब अनिल दादा दळवी साहेब भगवान दादा भोईर साहेब संतोष दादा शर्मा आणि अनिल दादा केणे यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तुर्तास मैदानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. मिस्टेक वरती मिस्टेक सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 4 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. 1 डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लगेच आपण मॅचचं धावतं वर्णन पुढे कशा प्रकारे मॅच रंगेल आवाज ऐकूया आपण. याच परिसरामधील एक गोड आवाज अर्थात स्वीट व्हॉइस फ्रॉम सांगोडे टिटवाड्याचा गोड आवाज अर्थातच उमेश सुतार सर आपल्या सोबतीला जॉईंट होतील. थँक्यू सो मच. तर मॅचच्या दिशेने बोलतोय खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आणि चांगला प्रयत्न त्याचा पाहायला मिळतो. तिथे एका टप्प्याने चेंडूला गॅदर केला
धावसंख्या पुढे सरसावत या एकच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावर. खराब गोलंदाजी आपल्या पाहायला रोहितच्या वतीनं दुसऱ्या फेरीतील पहिला मोठा सामना आपल्याला आपल्या समोर दोन दिग्गज संघामध्ये. एका बाजूने आई चोखाई आंबिवली, दुसऱ्या बाजूने ओझरली संघाला पाहतोय. स्वीप शॉट, जबरदस्त स्ट्रोक आहे तिथे मात्र एका हाताने चेंडूला खेळून काढलं. चेंडू अलॉंग दी कार्पेट बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्सने, पुन्हा एकदा स्वीप ऍक्शन रिप्ले. जणू काही चेंडू जसा बॅटच्या संपर्क झाला तसा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले दाखवत असताना ठोकलाय आणखी एक बॅक टू बॅक. थँक्यू डीजे, परत प्ले करू नका. धावसंख्या धाफलकावर आपल्या पालामध्ये 14 धाबा. राऊंड द स्टंप्स गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस, बॅटची कडा, शॉट दरम्यानच्या डोक्यावरनं चेंडू एक टप्पा घेऊन धन 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 करत हालत तय करते बहुत कुछ, नहीं तो आज झुकना किसे पसंद है. धावसंख्या धापलकावर झाली आहे 18 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. खरपूस समाचार उचलला कार्यालय पॉवर प्लेच्या षटकाचा ओझरलीच्या बॅटर्सनं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 18 धाबा खर्च केलेले आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात, 4 षटकांचा हा सामना आता आपल्याला रंगताना दिसेल. दुसऱ्या फेरीतील पहिला मोठा सामना दोन दिग्गज संघ या कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील ओझरली बनाम आई चोखाई आंबिवली या दोन संघांमधील लढत आपण पाहतोय मित्रांनो. स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली आयोजित विहान ट्रॉफी 2026. काय आयोजन आहे या स्पर्धेचं, सातत्याने ही स्पर्धा आपण एन्जॉय करता. युट्यूबवर जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना देखील माहिती आहे आणि जे प्रेक्षक थेट इथे येऊन या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्यांना देखील माहिती आहे या स्पर्धेची मजा. काल ईस्टर कोसले संघाने मात्र जबरदस्त खेळ दाखवला आणि सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपलं नाव त्यांनी दाखल केलं. उद्याचा दिवस खूप महत्वाचा असेल कारण उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनल नंबर 1 पाहायला मिळणार आहे. उर्ध विकेट ना गोलंदाज, बाउन्सर बॉल पहिला थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. पंच आम्हाला सांगतात व्हाईट बॉल, व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पुढे सरसावते 19 या आकड्यावर. लाफ्ट केला, हवाई फायर, हवेमध्ये चेंडू फ्लाईट दिली आणि झेल पकडता आलेला नाही. या सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केला होता परंतु झेल निसटला हातातून. हाय झेल होता वरच्या दिशेने ऑस्ट्रेलियन स्टाईलनं झेल पकडण्याचा प्रयत्न जर केला असता तर कदाचित चेंडू मात्र झोलीमध्ये पकडला गेला असता. ऍक्शन रिप्ले पहा मित्रांनो. ओहो, पंबल झाला, मिस्टेक तिथे. तर धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या धाफलकावर जाऊन पोहोचते 20-20 धावा. सलामीचे दोन्ही बॅटर रुपेश आणि महेश चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर द विकेट ना गोलंदाज सज्ज. लाऊड अपील, तिथे मात्र फिंगर गोज अप, बॅटची कडा लागली, सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाज इथे झालाय महेश बाद.
तर बालू येतो मैदानाच्या आतमध्ये आणि एक गोष्ट नक्कीच सांगेल की जीवन में सबसे बड़ी खुशी उस काम को करने में जिसे लोग कहते की तुम नहीं कर सकते. आणि असं काही वर्षापूर्वी कल्पेशला देखील म्हटले असतील लोकांनी, परंतु कल्पेशने करून दाखवलं. पटकावली ट्रॉफी खऱ्या अर्थाने ओझरलीची, विजेतेपद पटकावलं आणि सांगितलं की आम्ही किसी से कम नाही. कोण रहेगा बाजीगर, तर कल्पेश केनेने सर्व गुंडाळून तिथे घाशा गुंडाळून घेतला होता. पाण्यासोबत बॅटर आणि मालिकावीर देखील पटकावली होती. पुढचा बॉल दरम्यान समोरच्या शेना चांगला फटका, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला येत आहेत आणि तिथे मात्र एकच धाव. मला सामना आठवतो, मी कालच परवा दिवशी ऍक्च्युअली असं युट्यूबवर सर्च करता करता तो सामना पाहिला पीसी बनाम, कारण तो सामना पाहण्याची माझी इच्छा होती. कारण त्या दिवशी पीसी संघाची इतकी बॅड लक होती की अंडर-24 ची स्पर्धा सेमीफायनलला त्यांनी सोडून दिली होती. सेमीफायनल विन दिली होती समोरील संघाला, तिथून ते ओझरलीला आले होते फायनल खेळण्यासाठी. यावेळी मात्र लाऊड अपील, फिंगर गोज अप, बरोबर एस्टेनच्या मध्ये सापडला, कात्रीत कापलं, पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. तर 22 वर 3 बाद अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जलद गतीने पुढे येण्याचा प्रयत्न आणि 3 विकेट्स गमावल्यात खऱ्या अर्थाने ओझरली संघाने. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर मनोज सज्ज होतोय. स्टेप चुकले थोडेसे, फंबल होतोय. बॅटिंग मजबूत केली आज ओझरली संघाने. पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीचा अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. उर्ध विकेट ना मनोज पुन्हा एकदा बॅटशी काढा. प्रॉपर टायमिंग नव्हतं तिथे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चतुर चालाक आहे तिथे पोहोचला. मात्र एकच धाव एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 23 वर जाऊन पोहोचते. डॉट बॉल आहे हा. 22 धावा असतील. मला वाटलं एक धाव पकडली काय. तर 2 षटकांचा इथे खेळ मला वाटतं संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला दुसऱ्या फेरीतील सामना आणि म्हणूनच 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जातोय. फक्त 2 मिनिटांचा कालावधी दोन्ही संघांसाठी. आमचे स्वतः स्वयंसेवक जय केने पाणी घेऊन तिथे पोहोचले, त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतोय आपण.
चला गोलंदाज महेश येतोय, फलंदाज देखील महेश आहेत भरपूर, परंतु बालू येतोय आता दरम्यान. बालूसाठी बॉल, चांगला चेंडू खोदून काढला, एक धाव आणि तिथे 4 धावा. फंबलिंग होती आणि त्याचा परिणाम 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. पहिलाच बॉल खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज महेश कुठेतरी थोडासा निराश आहे. पुढचा बॉल महेशचा राऊंड द स्टंप्सने समोरच्या दिशेने बॉल ड्राइव्ह, बॅक ड्राइव्ह, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरा चेंडू सुरेख अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमा रेषा ओलांडत होता, परंतु अडवलं तिथे. फुलटॉस पुन्हा एकदा, यावेळी फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करतो गोलंदाज. धावसंख्या दाफलकावर जाऊन पोहोचते 28-28. ओव्हर द विकेट ना गोलंदाज पुन्हा एकदा महेश. लाईन पाहावी लागेल, पण आम्हाला सांगतील रवी सर, व्हाईट बॉल व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या 29-29 धावा दाफलकावर. चौथा चेंडू राईट लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स, फुल टॉस. यावेळी बॅटची कडा लागली, यष्टीरक्षक बीट झाले, परंतु तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे खऱ्या अर्थाने. टीव्ही अंपायर रेफर केला गेला एक्स फॅक्टर 8 फॅक्टर साठी, आणि किती उंची घेतली चेंडूने पाहावं लागेल आपल्याला. तर बीमर बॉल असेल इथे, नो चेंडू आहे आम्हाला तिसऱ्या पंचांनी सांगितलं. दंडित केलं गेलं गोलंदाज महेशला. आता नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. उघडा डोली पहा नीट, आणि पुढचा चेंडू फ्रीट. तर महेंद्र शेठ दिसले यांच्याकडे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज, परंतु फ्रीड बॉल फुटवर्कचा वापर केलाय तिथे, आणि तिथे कुठेतरी धावचीच स्वरूपामध्ये बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव एका धावेच्या साह्यानं धाव फरक पुढे सरसावत आहे. 32-32 धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. कुठेतरी धावसंख्येवर रोख लावण्याचा प्रयत्न निश्चितच गोलंदाजीच्या माध्यमातून केला गेलाय. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण आई चुकाई आंबिवली संघाकडे चांगले बॅटर्स आहेत मित्रांनो. पुढचा बॉल फुलटॉस, यावेळी मात्र ऑन साइडला तिथे खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, थोडस पंबल, त्याला समजला नाही चेंडू कुठे गेला, ब्लाइंड झाला होता. आता पाहावं लागेल किती धावा येतील. 2 धावा, या दोन्हीच्या मदतीने धावसंख्या 34 धावा दाफलकावर. आणि वियान ट्रॉफी 2026 वर कुणाचं नाव कोरलं जाईल खऱ्या अर्थाने, कोणता संघ ठरेल. कोसले संघ तर सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. ओ हो हो हो, जबरदस्त बॉल, क्लीन बोल्ड, यशा वाकवल्या, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, आणि फलंदाज बाद. तर धावसंख्या दाफलकावर झाली फक्त आणि फक्त 34 धावा. पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, आणि आता अंतिम षटक, स्लॉगवरचं निर्णायक हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, कुणाल आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर 34 आतापर्यंत बनवल्यात. अजून किती धावा येतील? 16 धावा येतील का? 16 जर आले तर 50 धावा बनतील, आणि 50 धावा 4 षटकामध्ये भरपूर राहतील सध्याच्या घडीला. टीमचा कॅप्टन खऱ्या अर्थाने मला वाटतं रवी. गोलंदाज कुणाल. पहिला बॉल अंतिम षटकातील राईट आर्म राऊंड द स्टंप्सने
हाफ ट्रॅकर आडव्या बाटनं पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. थोडीशी धोक्याची घंटा, दोन्ही गाड्या एका रुलावर आणि आता तिथे घातपात होणार आहे मित्रांनो. विकेट सॅक्रिफाय करावी लागते फलंदाजाला आणि रवी बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागला टीम ओझरली संघाला. विकेट सॅक्रिफाय केली नाही तर नवीन बॅट्समनला आतमध्ये आणायचं होतं. ही स्ट्रॅटेजी आहे खऱ्या अर्थाने उजरली संघाची. राईट हँड रामदास स्टम्प्सने फुलटॉस समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा. 3 क्षेत्ररक्षक होते परंतु एकाच्या हाती चेंडू लागला नाही. तुला नाही मला दे जमिनीला. तर 2 धाबांच्या मदतीने स्कोर कार्ड हलकस पुढे सरसावतं 37 वर 37 धाबा. सहकारी गुणलेखक आमचे कल्पेश केने आणि जबरदस्त क्रिकेटर आपण पाहतो. कल्याण विभागामध्ये त्यांचा दबदबा आहे मित्रांनो. आपल्या बॅटिंगच्या जोरावर, आपल्या गोलंदाजी जोरावर, आपल्या फिल्डिंगच्या जोरावर अनेक सामने स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली संघाला त्याने जिंकून दिलेत. पण सध्याच्या घडीला ते आराम करतायत. राऊंड द स्टंप्सने ओल ऑफ केलाय, चांगला फटका आहे, टायमिंग चांगला, स्पीड साऊंड ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ सीमा पार, आर पार, बहारदार, दर्जेदार षटकार. कल्याण रात सारे ठाणे या जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघ. उजरलीचे ऑपरेटिंग आहेत काय डीजेला, कारण जसा षटकार आला तसा मात्र उजरली संघाचं गुण गौरव गाणारं हे संगीत आम्हाला ऐकवलं राऊंड द स्टंप्सने. ओ यावेळी चांगला बॉल, सुरेख चेंडू, गती परिवर्तन आणि वारपे पलटवार करत असताना गोलंदाज कुणाल. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 मध्ये 9 धाबा खर्च केल्यात. पहिल्याच बॉलवर विकेट आली होती. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावर झाली आहे 43 धाबा. ओ पुन्हा एकदा बॅट फिरवली होती, जणू काय आपल्या पिटाऱ्यातून जशी तलवार घुमवली जाते तशी बॅट फिरवतात फलंदाज, परंतु त्यांच्या बॅटच्या संपर्कात काही चेंडू येत नाही. आणि नक्कीच दोन्ही चेंडू मारण्या योग्य होते, कारण पुलर लेनचे चेंडू कमी मिळतात मारण्यासाठी आणि तसे चेंडू टाकले होते. हा चेंडू देखील तसाच होता, बॅटची कडा लागली आणि बॅक टू बॅक सलगचा 3रा चेंडू डॉट. इथे विकेटचं पत्ता अंतिम चेंडूवर. धावसंख्या 43, विजयासाठी 44 धावांची गरज. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करा, विनंती असेल तर. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. 2 वाजून
49 मिनिटं झाली आहेत. ठीक आपण पाहतो घड्याळामध्ये आणि सामना होतोय खऱ्या अर्थाने. एका बाजूने उजरली, दुसऱ्या बाजूने आपण संघ पाहतोय अर्थातच आंबिवली. तर टॉस केला जातोय. तर यापुढील सामना कांबा बनाम फळेगाव दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचा. चला फळेगाव आणि कांबा पहिल्या फेरीतील दोन्ही विजेता संघ आहेत. चला पहा मित्रांनो, पहिला चेंडू फेकायचा जर आपण आला नाही तर पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. गोडसे पलेगाव संघाचा कॅप्टन पोचला इथे विशाल. कांबा टीम चला येल्लो जर्सी, रेड वर्सेस येल्लो असा हा सामना. फलेगाव बनाम कांबा हे बॅटल आता आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची ओपनिंग पेअर जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूने रोहित आणि त्याच्या प्रतिस्पर्धी जोडीला महेश, गोलंदाज सौरभ, मनोज आहे आणि गोलंदाज सौरभ. राऊंड द स्टंप्सने पुढचा बॉल हो लॉब केला पहिल्याच बॉलवर. पेव्हिलियन मधनं सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे मिड विकेटच्या डोक्यावरना. हाय यूज अँड मॅक्सिमम षटकार. पक्षामधनं पाणी आणण्यासाठी, बॅट चेंज करण्यासाठी किंवा अन्यथा कोणत्याही रिझनने आपण जर बाहेर जात असेल तर आपण कमिटीशी संपर्क साधला पाहिजे. जर तसेच आपण गेलात तर नक्कीच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील आपण नोंद घ्या. आणि पाणी घेऊन जाण्यासाठी किंवा बॅट चेंज करण्यासाठी फक्त आमच्या आयोजन समितीचे स्वयंसेवकच जातील, याच्याकडे देखील लक्ष द्या. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. पुलटॉ समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक उपस्थित. मोका भी छुटा और चौका भी छुटा. चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह लॉंग ऑनला उपस्थित आहे. फिल्डर थोडस चाचपटला होता तिथे. दाबाची शक्यता आणि तिथे चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू आणि आतापर्यंत धावसंख्या आपल्याला 12 पाहायला मिळते. दाफलकावर जबरदस्त सुरुवात फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला करून देतोय फलंदाज रोहितच्या बॅट मध्ये. धाबा आणि धाबाच पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहित साडी. पुलटॉस बॅटची कडा. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. धावाची शक्यता आणि तिथे तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केला. टीव्ही अंपायर चेक करतील आमचे. तर महेंद्र देसाई यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. परंतु दरम्यान आपण चेक करतोय रिव्ह्यू ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया फलंदाज पोहोचला की बास झाला. काय झालंय, काय घडलंय, काय बिघडलंय. थोड्याच वेळात दूध का दूध पाणी का पाणी. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हची ख्याती आहे. साफ सुथरा लाईव्ह टेलिकास्ट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. सेफ आहे. पोहोचलाय. 2 धाबा कंप्लीट केल्या आहेत. तर 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आणि प्रत्येकी षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज खऱ्या अर्थानं महेंद्र शेठ देसाई यांच्याकडनं. सिंगल धाव घेतली होती. 11 धावा दाफलकावर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. वाईट बॉल असेल.
14 धावा धाव फलकावर. अंतिम बॉल शिल्लक असेल. 14 आतापर्यंत बनवल्या चांगली सुरुवात करून दिली आहे आई चोखाई आंबिवली संघाच्या बॅटर्सनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणखी एक वेळा लाईन पाहावी लागेल. थोडस भरकटतोय प्रेशर खऱ्या अर्थाने दडपण येत आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या 15 धाव फलकावर. अंतिम बॉल साठी अजून वेट करावा लागेल. तब्बल 44 धावांचा पाठलाग होतो मित्रांनो आणि त्याचं प्रत्युत्तर पलटवार करतोय आंबिवली संघ. पुलटॉस बॅटची कडा परंतु शॉर्ट दरम्यानला क्षेत्ररक्षक तरबेज आहे. एक धाव एकवटली आणि एका धावेच्या मदतीनं पहिलं षटक संपन्न केलं. 16 धावा पहिल्या षटकामध्ये बिनबाद. आता विजयासाठी 18 बॉल्स मध्ये 28 धावांची गरज आहे. किरणजी बनकरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 3 षटकारांसाठी एटीएम ऑन केलं साहेबांनी आणि या साहेबांचं धन्यवाद व्यक्त करू या स्पर्धेच्या वतीनं. किरण शेठ बनकर यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज आणि महेंद्र देसले यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. प्रत्येकी षटकारासाठी देखील 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. 18 बॉल्स 28 ची गरज. समीकरण साफ सोपं. राऊंड द स्टंप्सने गोलंदाज बॅटवर येत नाही. लोअर फुलटॉस होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सतरा चेंडू 28 ची गरज. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. या षटकामध्ये कशी बॅटिंग करतील. लाऊड करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली आहे पण तो पंच सांगतायत तिथे समोर आले आणि आधीच वॉर्निंग देखील केली होती जगदीश सरांनी आणि एलपीडब्ल्यू साठी रिव्ह्यू देखील नाही आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की पिचिंग नसेल कारण राऊंड द स्टंप्सने गोलंदाजी करतो तेव्हा एलपीडब्ल्यू चे चान्सेस खूप कमी असतात. हे देखील आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. आडवा बाटणा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकारासाठी सिक्सर. राऊंड द स्टंप्सने गोलंदाज पुन्हा एकदा समोरचे लॉब केलाय. व्हॉट अ हिट, व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका आणि चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर ना सरळ सीमा पार आरपार. षटकार. आतापर्यंत 200चं कॅश प्राइज जिंकलाय आणि जर एखादा षटकार आला तर 2000 रुपये मिळतील कारण किरण शेठ बनकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत आणि योगेश शेठ देसले यांच्याकडनं देखील 1000. म्हणजे आतापर्यंत 200 जिंकलेत. अजून 2000 जिंकण्याची संधी पूर्णतः फलंदाज रोहित कडे चालून आलेली आहे. महेंद्र देसले यांच्याकडनं 1000. किरण शेठ बनकर यांच्याकडनं 1000. चौथा बॉल 15 ची गरज विजयासाठी. पुढचा बॉल लॉफ केलाय. चांगला फटका. फ्लॅट. फॅन्टास्टिक. फॅब्युलस. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकण्याचा पराक्रम या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय फलंदाज रोहितच्या बॅटमधनं. तिसरा धमाका, तिसरा तडाखा, तिसरा षटकार.
चेंडू पाहावा लागेल. व्हाईट बॉल. जगदीश दुधकर सर आम्हाला सांगतायत व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. आता विजयाचं समीकरण फार सोपं झालं कल्पेश. 13 चेंडू 8 ची गरज. तर योगेश जी देसले साहेबांच्या माध्यमातून 1000, किरण शेठ महेंद्र शेठ देसले यांच्याकडनं 1000 आणि किरण शेठ बनकर यांच्या माध्यमातून 1000. पंच काय लेग बाईज आहे का? बॅट कट. 12 चेंडू आता विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. चला विनंती असेल किरण शेठ बनकर यांना आणि महेंद्र शेठ देसले यांना की आपण कॅश प्राइज जमा करा, कारण सामना संपल्यानंतर ते आपल्याला खेळाडूंना द्यायचं आहे, अन्यथा कमिटीकडनं ते द्यावे लागतील, कारण अनाउन्समेंट कमिटीच्या माध्यमातून झालेली आहे. बारा चेंडू 7 ची गरज. उन्हाचा प्रभाव वाढतोय आणि म्हणूनच खेळाडूंना पाणी घेऊन जातात आमचे स्वयंसेवक जय केने. अजून त्यांची जिरली नाही, त्यांचा शब्द असतो. 12 चेंडू 7 ची गरज. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली करार्थने. आई चोखाई आंबेवडी संघाने चोख प्रत्युत्तर दिलं त्यांच्या नावाप्रमाणे. 44 धावांचं संरक्षण करायचं होते, परंतु गोलंदाजी फार खराब पाहायला मिळते ओझरली संघाच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या, तर दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल 21 धावा, म्हणजेच जर पाहायला गेलं तर 37 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता विजयासाठी फक्त 7 धावांची गरज. बारा चेंडू 7 ची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तिसऱ्या षटकामध्ये संकेत. हो, संकेतचा बॉल विकेट जाऊ शकते. मिस टायमिंग शॉट आणि तिथे स्वतः यष्टीरक्षक पोहोचला, त्याने पकडला झेल. फलंदाज बाद. जबरदस्त बॅटिंग. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश येतोय. अविनाशला आता जास्त काही करायचं नाही, फक्त 7 धावा बनवायच्या. प्रचंड वारा आपल्याला आता पाहायला मिळतोय. वादळ निर्माण झालंय, परंतु काही वादळ मित्रांनो उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर वाटा मोकळ्या करण्यासाठी देखील येत असतात. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. गोलंदाज सज्जा. उलटाच होता, परंतु यार करून घ्यायचा स्वतःला. थोडस पंबल आणि एक धाव एकवटली गेली. 10 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. दहा चेंडू 6 ची गरज. जोडतो विकेट ना. गोलंदाज पुन्हा एकदा जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा कोणताही वापर तिथे पाहायला मिळाला नाही, आणि माहिती आहे कल्पेश सरांना की फुटवर्कचा वापर क्रिकेटमध्ये किती महत्वाचा असतो. आपले पाय चालले पाहिजे, बॅट तर चाललीच पाहिजे, हात तर चाललीच पाहिजे, डोकं पण चाललं पाहिजे, पण तो पाय देखील चालणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना. समोरच्या बॅटची गडा. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संभावना आणि तिथे धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद.
8 चेंडू विजयासाठी 6 धाब्यांची गरज. सामना अजून संपलेला नाही मित्रांनो. विकेट्सवर विकेट तिथे मात्र टाकले जातात. चोखाई आंबिवली संघाच्या वतीनं सध्याच्या घडीला 6 धाबांची फक्त गरज. आठ मध्ये 6चं 21 रन. सामना सोपा आहे, सरळ आहे, परंतु इथून कशा पद्धतीने हे टार्गेट कंप्लीट केलं जाईल. उर्ध विकेटना पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूला फील्ड नक्कीच करण्याचा प्रयत्न होतो. एक धाव तर पूर्ण, एकच धाव मिळेल तिथे. आता 7 चेंडू मध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धाबांची गरज. एखादा मोठा फटका येईल का? इन फॉर्म बॅटर नक्कीच. रोहित परतल्यानंतर धाबांचा पूर्णतः वालवंट पसरलाय चौबाजूने. थोडीशी कमकुवत बॅटिंग आता पाहायला मिळते आई चोखाई आंबिवली संघाच्या वतीनं. आणि धारदार गोलंदाजीची कमान सांभाळली गोलंदाज संकेतना. 7-5 21. चला जास्त वेळ घेऊ नका, विलंब करू नका आपण. सात चेंडू 5ची गरज. अंतिम बॉल तिसऱ्या षटकातील. पुलटॉस इथे मात्र पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, झेल चांगला पकडलाय तिथे. आणि पंच आम्हाला काय सांगतील, लिगल बॉल आहे की काय? तिसऱ्या पंचांची मागणी, रेफर केले टीव्ही अंपायरला, पाहावं लागेल इथे. फेअर डिलिव्हरी आहे आणि फलंदाज बाद झालाय तिथे, कारण 2 स्टेप पुढे आले होते. सहा चेंडू विजयासाठी 5 धाब्यांची गरज. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय, मनीष येतोय. 5 धाबा अंगावर येतील का? कारण अशा प्रकारच्या जेव्हा समीकरणात आपण फसतो तेव्हा कुठेतरी सामना गमावण्याची शक्यता भरपूर असते. कारण 6 चेंडू मध्ये 15, 16, 17, 20 धाबा देखील बनवू शकतात, परंतु 6 चेंडू मध्ये 5 धाबा असताना भरपूरदा संघ अडचणीत सापडतो. कारण तो दडपण असतं, मानसिकता आपली एकेरी दुहेरी धाबांची असते. आपण पॉझिटिव्ह इंटेंटने तिथे खेळत नाही, हे माहिती आहे मला देखील, जवळून मी देखील अनुभवलेला आहे. अशा स्थितीला कल्पेश नक्कीच मुंग्या येतात पायाला, की षटकार मारू की एकेरी दुहेरी धाबा घेऊ. डावखुऱ्या त्याचा फलंदाज समोर. 6 चेंडू 5ची गरज. समीकरण सोपं आहे, एक मोठा फटका आणि सामना खुला होईल. फटका तर आलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलची संधी आहे. ओ हो हो हो, कॅच पकडलाय, क्या सामना पकडलाय कळत नाहीये. अजून एक धक्का लागलाय आई चोखाई आंबिवली संघाला.
पाठीचे आता 5 चेंडू आणि 5 ची गरज. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता की बॅट्समन डबल माइंड जास्त होत असतो आणि तिथे एक्झॅक्टली तोच प्रयत्न केला. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक उपस्थिती दे त्याने पकडला झेल आणि आता कुठेतरी खेळ समाप्त होत चाललाय. कारण 5 चेंडू मध्ये 5 ची गरज. विकेट्स एका पाठोपाठ एक जास्त गमावलेले आहेत. 5 मध्ये 5 बनतील का? मोठा चमत्कार या मॅच मध्ये पुन्हा एकदा ओझरली संघाला बॅक करतोय. परंतु आता हे 5 चेंडू चांगले फेकावे लागतील. किरण शेठ बनकरी आणि महेंद्र शेठ देसले यांच्या माध्यमातून जे कॅश प्राइज झालं होतं ते जमा करायचं आपण. 5 बॉल 5 ची गरज. राईट आर्म राऊंड द स्टंप्सने समोरच्याने फटका चांगला आहे. अशा फटक्यांची गरज आहे. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट केल्या. आता 4 चेंडू विजयासाठी 3 धाबांची गरज. 4 चेंडू 3 ची गरज. चार चेंडू 3 धाबांची गरज. समीकरण आता थोडंसं सोपं झालंय परंतु त्यासाठी 3 धाबा बनवाव्या लागतील विजयासाठी. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. समोरचे लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे. डाऊन दी बॉल येतोय आणि झेल पकडलाय आणि फलंदाज बाद. आता कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. 3 चेंडू मध्ये 3 ची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. असं वाटलं होतं की मागच्याच ओव्हरमध्ये हा सामना फिनिश होईल परंतु आता 3 चेंडू आणि 3 धाबांच्या या धर्मसंकटामध्ये कुठेतरी फसले गेलेले आहेत. मोठा फटका मारतील की एकेरी दुहेरी धाव येईल. काय घडेल आणि काय बिघडेल आपल्या थोड्या वेळात चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी ओझरली संघाच्या वतीनं पाहायला मिळते आणि या क्रीडांगणाची त्यांना भरपूर जास्त माहिती आहे ओझरलीकरांना. कारण इथे जास्त प्रमाणात त्यांचा देखील सराव असतो. सातत्याने इथे खेळत असतात कधी. 3 चेंडू 3 धाबांची गरज. एक चौकार या मॅच मधनं बाहेर काढू शकतो आई चोखाई आंबिवली संघाला. राऊंड द स्टंप्सने पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज झालाय. हो चांगला बॉल आहे आणि तिथे एक धाव मिळतीये. आता 2 चेंडू आणि 2 धाबांची गरज. चला टीम मॉडेल नकोय. वेळ जास्त खर्च करू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आपण. 2 बॉल 2 ची गरज. सामना अजून संपलेला नाही कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की क्रिकेट अनिश्चितता का खेळ आहे. या पर हर कमेंटमेंट फेल आहे. प्रेडिक्शन करणं चुकीचं राहील. हृदयाचे टोके वाढवणारा, हृदयाचे टोके बंद पाडणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हृदय विकाराचा झटका कोणाचा येत असेल तर त्यांनी हा सामना पाहू नका. 2 मध्ये 2 ची गरज. चित्त थरारक रोमार्शक बिग बॅटल 2 दिग्गज संघामध्ये आंबिवली बनाम ओझरली हे बॅटल. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपण पाहतोय मनीषसाठी पुढचा बॉल. 2 ची गरज. समोरच्या दिशेने एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेकडे येतील का? दुसरी धाव घेतली जाईल का? याचं उत्तर आणि सहजरित्या दुसरी धाव कंप्लीट केली. इथे सामना जिंकलाय. मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन. आई चोखाई आंबिवली संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लँड टफ लक ते म्हणजेच ओझरली टीम.